श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे स्वामी कृपा या चॅनलमध्ये स्वागत आहे। अधिक मास महात्म्यातील अध्याय 21 मध्ये अतिशय चमत्कारी आणि प्रेरणादायी कथा सांगितली आहे। ती म्हणजे विप्रदासाची कथा। भगवान विष्णू यांनी माता लक्ष्मी यांना सांगितलेली ही कथा आपल्याला सांगते की श्रद्धा, दान, धर्म आणि अधिक मासातील स्नान सेवेचे किती मोठे पुण्य मिळते। एक दानशूर ब्राह्मण अचानक त्याला भयंकर कुष्ठरोगाने ग्रस्त झाला आणि सर्व सुख सोडून तो तीर्थयात्रेला निघतो आणि अधिक मासात गंगा स्नान आणि तीर्थप्राशन केल्यानंतर त्याच्या जीवनात कसा चमत्कार घडतो आणि त्याला गोलोक प्राप्ती होते। तर जाणून घेऊया अध्याय 21 विप्रदासाची कथा। अधिक मास महात्म्य कथासार अध्याय 21 विप्रदासाची कथा। नारायण म्हणाले, लक्ष्मी, विराट नावाच्या देशात माहूर नावाचे एक क्षेत्र आहे। त्या स्थानी परशुरामाची माता रेणुका देवी आणि दत्तात्रयाची माता अनुसया देवी यांचा निवास आहे। ते माहूर म्हणजे मातापूर, जमदग्नी आणि अत्री या महान तेजस्वी ऋषीमुनींची तपोभूमी आहे। तेथे अनेक प्रकारची धार्मिक व्रते करणारे लोक आहेत। पूर्वी त्या माहूर क्षेत्रात असाच एक धर्मनिष्ठ आणि धनवान असा एक विप्रदास नावाचा एक गृहस्थ राहत होता। तो ऋषीमुनींची सेवा मोठ्या निष्ठेने करायचा, अतिथींना दान धर्म करायचा आणि अधिक मास आल्यावर त्यातील अनेक व्रते नियम पाळून स्नान दानादी पुण्यकृत्ये करायचा। त्याची पत्नी ही त्याच्या त्या धर्मकार्यात आनंदाने सहभागी होत दानधर्मात तीही भरपूर धन खर्च करायची। पुढे काही दिवसांनी त्या विप्रदासाला कुष्ठरोग झाला। त्या महारोगामुळे त्याचे शरीर अत्यंत विद्रूप झाले। हाय रे देवा, हे काय नशिबी आले, इतकी पुण्यकर्म केली आणि त्याचे फळ काय मिळाले। अशा प्रकारे दुःख करीत तो विप्रदास दिवस कंठीत राहिला। या कुष्ठरोगाच्या भयंकर दुःखापेक्षा मरण बरे असे म्हणून त्या विप्रदासाने आपली सर्व धनसंपत्ती पुत्राच्या स्वाधीन केली। थोडा वाटा पत्नीसाठी राखून ठेवला, थोडा वाटा दानधर्मात वाटून टाकला आणि थोडा वाटा स्वतःबरोबर घेऊन त्याने आपलं गाव सोडलं। आता निरनिराळ्या धर्मक्षेत्रांत जाऊन तीर्थयात्रा करायची आणि जेथे मरण येईल तेथे आपला देह ठेवावा असा विचार विप्रदासाने केला। त्याचा तो विचार पत्नीलाही पटला। ती म्हणाली, मी तुमच्याबरोबर येते। पण विप्रदास म्हणाला, नको, तू पुत्राजवळ राहा। माझे एकट्याचे पाप मला एकट्याला भोगू दे, माझ्या यातना मलाच भोगल्या पाहिजेत। नंतर तो विप्रदास घरदार सोडून एकटाच प्रवासाला गेला। जवळपासची तीर्थक्षेत्रे हिंडून तो गौतमी गंगा काठी एका पुण्यवान क्षेत्रात जाऊन राहिला। दररोज गंगा स्नान, यथाशक्ती दान, उपवास, व्रत नियम पाळून सतत परमेश्वराचे ध्यान, मनन, चिंतन, नामस्मरण करीत तो तेथे काळ कंठीत राहिला। शरीराच्या त्या कुष्ठव्याधीमुळे त्याला पूर्वीसारखे ऋषीमुनी गोब्राह्मणांची सेवा करणे शक्य नव्हते। त्या पुण्याईला मुकल्याचे त्याला फारच दुःख वाटे, पण भोगापुढे इलाजच नव्हता। आता फक्त गंगा स्नान आणि गंगाजल तीर्थप्राशन हेच त्याचे औषध आणि तोच मुक्तीचा उपाय हेच ध्येय ठेवून तो वागायचा आणि म्हणायचा, औषध जाणवितोय वैद्य नारायण हरिय। पुढे लवकरच अधिक मास आला। त्या महिन्यात याने निष्ठापूर्वक गंगा स्नान आणि नित्य तीर्थप्राशन एवढेच व्रत पूर्ण केले। महिन्याच्या शेवटी त्याने पहाटेच गंगा स्नान केले, तीर्थ घेतले आणि मुक्तीसाठी निने भगवान पुरुषोत्तमाची प्रार्थना केली। प्रार्थना संपताच डोळे उघडून पाहतो तर काय चमत्कार, त्याचा तो कुष्ठरोग पूर्णपणे बरा होऊन त्याचे शरीर रूप अतिशय सुंदर बनलेले। तो आनंदातिशयाने ओरडला। अधिक मासातील त्या गंगा स्नानाचे पुण्यफळ लोकांना दाखवू लागला। तेवढ्यात आणखी चमत्कार घडला। स्वर्गातून एक दिव्य विमान तेथे आले आणि विष्णुदूतांनी त्या विप्रदासाला सन्मानपूर्वक त्या विमानात बसविले आणि थेट गोलोकात नेऊन त्या भगवान पुरुषोत्तमाजवळ बसवले। विष्णू म्हणाले, लक्ष्मी, अशी आहे विप्रदासाची कथा आणि अधिक मासातील गंगा स्नानाचा थोर महिमा। आता पुढे 22व्या अध्यायात द्विज शर्मा नावाच्या एका अभाग्याची कथा मी तुला सांगणार आहे, ती तू ऐक। अध्याय 21 समाप्त। श्रीकृष्णार्पणमस्तु। तर अशा प्रकारे या कथेतून आपल्याला समजते की अधिक मासामध्ये केलेले स्नान, दान, जप आणि श्रद्धेने केलेली सेवा कधीही व्यर्थ जात नाही। विप्रदासाने संकटातही भगवानवरचा विश्वास सोडला नाही आणि अधिक मासातील पुण्यकर्मामुळे त्याचा कुष्ठरोग दूर झाला, तसेच शेवटी त्याला गोलोक प्राप्ती झाली। म्हणूनच आपणही अधिक मासामध्ये शक्य तेवढे दानधर्म, गंगा स्नान, नामजप आणि सत्कर्म जरूर करावे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर पुन्हा भेटूया नवीन कथेमध्ये। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।